हॅलो दोस्तों, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत एलिमिटी थेरम 2024चे PYQ आहेत। इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन्स। चला आज आपण क्वेश्चन सॉल्व करू। एलिमिटी थेरम प्रूव दॅट b minus a upon b is less than log b upon a less than b minus a where 0 less than a less than b close interval a comma b। हा क्वेश्चन आपण सॉल्व करू। आता एफ ऑफ एक्स किती दिलेला आहे आपल्याला लॉग एक्स। आता इथं तीन कंडिशन आहे। पहिली कंडिशन काय आहे, एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस पाहिजे क्लोज इंटरवलला, कंटिन्युअस क्लोज इंटरवलला ए कॉमा बी, ही आहे आपली पहिली कंडिशन। सेकंड कंडिशन कोणती आहे, एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल पाहिजे ओपन इंटरवलला ए कॉमा बी। आणि तिसरी कंडिशन आहे आपली एफ डॅश ऑफ सी इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए, ही आपली तिसरी कंडिशन आहे। पहिली, दुसरी आणि तिसरी, हे आपल्या तीन कंडिशन आहे। चला आता आपण क्वेश्चन सॉल्व करू। हा आपल्याला आपला आहे एफ ऑफ एक्स इक्वल टू लॉग एक्स। याचं फक्त सिंपल काय करायचं, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा। एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 1/x, हा त्याचा डेरिव्हेटिव्ह झाला। आता फक्त आपल्याला एफ डॅश ऑफ नाही एफ ऑफ बी, आपल्याला एफ ऑफ बी फाइंड करायचा, एफ ऑफ बी आणि एफ ऑफ ए। त्यासाठी आपल्याला एफ डॅश ऑफ सी फाइंड करायला लागेल। इथून एफ डॅश ऑफ सी, एक्सच्या जागेवर फक्त सी व्हॅल्यू ठेवायची। एफ ऑफ सी हे आपला एफ डॅश ऑफ सी भेटला आपल्याला। आता आपण एफ ऑफ बी आणि एफ ऑफ ए काढून घेऊ। एफ ऑफ बी इक्वल टू लॉग, फक्त याच्या जागेवर काय करायचं, एक्सच्या जागेवर बी ठेवायचं। एफ ऑफ ए इक्वल टू लॉग ए, सिंपल आहे फक्त, बस काही एवढा अवघड नाही आहे। चला आता आपण एफ डॅश ऑफ सी फाइंड करू। एफ डॅश ऑफ सी इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए, हा त्याचा फॉर्म्युला आहे। हा फॉर्म्युला आहे आपला मेन फॉर्म्युला। एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए। फक्त ह्या व्हॅल्यू याच्यात ठेवायच्या फक्त, बस। एफ डॅश ऑफ सी इक्वल टू एफ ऑफ बी किती आपला इथं, लॉग बी मायनस लॉग ए अपॉन बी मायनस ए। नंतर आपल्याला प्रूव्ह करायचं ना। नंतर ही एक कंडिशन आहे इथं, ए इज लेस दॅन सी लेस दॅन बी, ही कंडिशन आहे। नंतर 1/a हे खाली आलं ना, अपॉनमध्ये आलं ना, तर इथं नाही का हे साईन नाही का चेंज होतं। इथं काय होईल, ग्रेटर दॅन होईल, ग्रेटर दॅन 1/c ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन 1/b, हे इथं आपलं इक्वेशन होईल। याच्या जागेवर फक्त सीची व्हॅल्यू फक्त ठेवायची आपल्याला। सीची व्हॅल्यू इथं किती आलेली आहे आपल्याला, एफ डॅश ऑफ सी, ही फक्त इथं ठेवायची फक्त, बस। वन अपॉन ए ग्रेटर दॅन 1/c ग्रेटर दॅन 1/b, फक्त इथं सी ठेवायची। इथं आपल्याला सीची व्हॅल्यू दिलेली आहे। सीची व्हॅल्यू काय दिलेली आहे, लॉग बी मायनस लॉग ए अपॉन बी मायनस ए, ही सीची व्हॅल्यू दिलेली आहे 1/b। इथं फक्त काय करायचं माहिती आहे का, बी मायनस ए ना मल्टिप्लाय करायचं, फक्त मल्टिप्लाय बी मायनस ए, बी मायनस ए अपॉन ए। इथं मल्टिप्लाय केलं ना तर बी मायनस ए कॅन्सल होईल। तर इथं फक्त लॉग बी लॉग ए ग्रेटर दॅन बी मायनस ए अपॉन बी, हे येईल इथं। आता फक्त काय करायचं, इथं आपण लॉग बी मायनस लॉग एला कसं लिहू शकतो, ते एक रूल आहे, लॉग ए मायनस लॉग बी। तर तिथं काय येईल, लॉग ए अपॉन बी असं पण आपण त्याला लिहू शकतो। तर इथं काय येईल, बी मायनस ए अपॉन ए इज ग्रेटर दॅन
लॉग बी अपॉन ए असं पण लिहू शकतो आपण याला. ग्रेटर दॅन बी मायनस ए अपॉन बी. हे प्रूव्ह झालेलं आहे आपलं. खाली फक्त लिहायचं हेन्स प्रूव्ह. जर काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.